नमस्कार श्रोते हो, मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे। अशी रीतीने दिवस चालले होते। पीठ संपले म्हणजे मी तुकारामकडे जात असे। गिरणीत पोतीच्या पोती पडलेली असत। तुकाराम माझी पोटळी बांधून देई। तेथून पीठ आणण्याची मला सवय जडली। प्रथम पाप वाटले, नंतर संकोच वाटला, शेवटी सवय झाली। हळूहळू आपण विष पचवीत असतो। तुकाराम जवळून पीठ घेण्याची माझी जणू वतनदारीच मी स्थापन केली। मला त्याबद्दल काही वाटेनासे झाले। शेवटी आजी आजोबा जायचा दिवस उजाडला। ती दोघे पायीच मुक्काम करीत करीत जाणार होती। जेवून खाऊन निघणार होती। श्याम, आज आमच्याबरोबर ये भाकरी खायला, म्हातारी म्हणाली। आजी आजोबा, द्रुपदीची आई, द्रुपदीची भावंडे, मी सारी भाकरी खात होतो। श्यामला भाकरी भाजून देत जा, कधी कधी कालवणही देत जा बरं का द्रुपदीची आई, म्हातारी म्हणाली। मी मागेच त्याला तसं सांगितले आहे, ती म्हणाली। तुकाराम तुला भेटत जाईल, म्हातारी म्हणाली। मीही त्यांना भेटत जाईल, मी म्हटले। जेवणे झाली। त्यांनी आपली गाठोडे बांधली। 2 गाठोडे होती। मी कोट घातला। 1 गाठोडे मी उचलले। तू कुठे येतोस, म्हातारीने विचारले। मी तुम्हाला शिवेपर्यंत पोचवतो, मी म्हटले। शाळेला उशीर होईल, म्हातारदादा म्हणाले। होऊ दे, शाळा रोजचीच आहे। तुम्ही आता पुन्हा केव्हा भेटाल, मी सद्गतीत होऊन म्हटले। आमच्याबरोबर आपला तू नुसता ये, गाठोडे घेऊ नकोस, म्हातारी म्हणाले। का बरं, मी का परका आहे? तुकाराम येता तर त्याने नसतं का घेतलं? मी माझ्या आईचं नसतं का घेतलं? तुम्ही माझ्यासाठी काय काय केलं? मी का गाठोडं सुद्धा नको घेऊ, मी केविलवाने विचारले। मी गाठोडे घेऊन निघालो। द्रुपदीच्या आईला विचारून ती 2 पिकली पाने निघाली। मी बाहेर रस्त्यावर थांबलो होतो। आम्ही तिघे चालू लागलो। शाळा भरू लागली होती। मुले शाळेत येत होती। खांद्यावर गाठोडे घेऊन मी जात होतो। मुले माझ्याकडे बघत होती। काही माझा अवतार पाहून हसत होती। मला बिलकुल लाज वाटली नव्हती। त्यावेळेस मला माझा अभिमान वाटत होता। माझ्यात माणुसकी आहे असे मनात येऊन मला कृतार्थता वाटत होती। ते खांद्यावरचे गाठोडे नव्हते, ती प्रेमाची शिदोरी होती। प्रेमाला खांद्यावर घेऊन मी जात होतो। लोकांना ते गोधड्यांचे लुगड्यांचे गाठोडे दिसत होते, परंतु त्या गोधड्यात, त्या चिंध्यात, त्या वस्त्रात अहेतुक अपार प्रेमाचे भरजरी पितांबर होते। त्यांना ते कसे दिसणार, ज्याचे त्याला ठावे। मी भरभर जात नव्हतो। म्हाताऱ्यांबरोबर चालायला मी लाजत नव्हतो। मी त्यांच्याबरोबर त्यांच्या चालीने बोलत बोलत सावकाश जात होतो। गावची सीमा लवकर येऊ नये असे मला वाटत होते। बाजार संपला। गावातील शेवटची घरे आली। गावाबाहेरचा रस्ता लागला। श्याम, आता पुरे जा माघारा, किती दूरवर येशील, आजीबाई म्हणाली। मी उत्तर दिले नाही। मी मुकाट्याने चाललो होतो। मी बोलणार तरी काय? त्या प्रेमगंगेला मी काय उत्तर देऊ? त्या माऊलीला मी काय देऊ? श्याम, थांबतोस की नाही, असे म्हणून म्हातारबाई माझ्या पाठीमागे पळू लागली। परंतु मी का तिला सापडणार? मी हरणासारखा उड्या मारीत दूर गेलो। हसून पाठीमागे पाहू लागलो। शेवटी गावाबाहेरचा एक मैलाचा दगड आला। तिथे झाडाखाली मी थांबलो। भावनांनी मी ओथंबलो होतो। ती दोघे हळूहळू आली। श्याम, कितीतरी दूर यायचं, म्हातारी म्हणाली। तुमच्याबरोबर येणं म्हणजे मायबापांबरोबर येणं, देवाबरोबर येणं, मी म्हटले। जा आता, प्रकृतीला जप। दिवाळीची सुट्टी आली म्हणजे विट्याला ये। मग कार्तिकीला आपण पंढरीला जाऊ। तू आमचा मिठू पहा, त्याला तुझं नाव शिकवीन। श्याम श्याम अशी तो हाक मारेल। ये बरं का, म्हातारी म्हणाली। मी तिच्या पायावर डोके ठेवले। म्हातारा बाबांच्याही पाया पडलो। त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवले। आजीबाईने गाठोडे डोक्यावर घेतले। येतो बरं श्याम, सांभाळ, तुकारामला भेटत जा, म्हातारी म्हणाली। ती दोघे चालू लागली। थोर, प्रेमळ, साधे, सरळ असे ते जीवनाचे 2 यात्रेकरू जाऊ लागले। मी त्यांच्याकडे पाहत उभा राहिलो। म्हातारीने मागे वळून पाहिले। जा आता, ती म्हणाली। तरी मी तिथेच उभा। पुन्हा तिने मागे वळून पाहिले। तिने हाताने जा अशी खूण केली, कारण तिचा तो आवाज आता ऐकू येताना। वळली दोघेजण।
मला दिसेनाशी झाली. बाहेरच्या डोळ्यांना दिसेनाशी झाली. आतील डोळ्यांना त्यांच्या त्या सुरकुतलेल्या सौम्य स्निग्ध मूर्ती सदैव दिसतच आहेत. मी तिथे झाडाखाली बसलो. मी क्षणभर सारे विसरलो. तिथे हिरव्या गवतावर मी आडवा झालो. माझा तिथे डोळा लागला. मी तिथे स्वप्न पाहिले. स्वप्नात आई पाहिली. परंतु आई अदृश्य होऊन म्हातारबाई दिसू लागली. जा आता श्याम, असे म्हातारबाई पाठीमागे वळून सांगत आहे असे स्वप्नात ऐकले. झाडाची एक काटकी डोळ्यावर पडली. मी जागा झालो. मी उठलो. गावाकडे माझी पावले वळली. हळूहळू मी चालत होतो. विचारांच्या तंद्रीत मी होतो. गतस्मृतीच्या साम्राज्यात होतो. शाळा आली. 2 तास झाले होते. छोटी सुट्टी झाली होती. मी लगबगा घरी गेलो. पुस्तके वह्या घेऊन शाळेत आलो. पुन्हा शाळा सुरू झाली. मी माझ्या वहीवर गेली आजीबाई गेली, चिमणुली बाय दूर उडून गेली असे लिहित होतो. माझे कशातही लक्ष नव्हते. मधली सुट्टी झाली. मी खोलीवर आलो. मी पडलो. मध्येच मी डोळे मिटीत होतो. मध्येच उघडीत होतो. तेथे दोरीवर एक फडका होता. एकदम मला तो दिसला. मी उत्कंठेने भावभक्तीने उठलो. मी तो फडका घेतला व माझ्या डोक्याला गुंडाळला. पुन्हा सोडून तो हृदयाशी धरला. नंतर त्या फडक्याने माझे हात मी बांधले. त्या फडक्याशी मी खेळत होतो. शेवटी मी पुन्हा तो डोक्याला बांधून मी निजलो. श्याम, निजलासा? सखारामने विचारले. सहज, मी म्हटले. डोकं दुखतंय का? ही कसली घाणेरडी चिंधी बांधली आहेस? माझा मफलर आणून देऊ का? त्याने विचारले. नको, मी म्हटले. सोड हे फडकं, हे वाईट असं दिसतं, असे म्हणून त्याने ते फडके ओढले. राहू दे रे सखाराम, मी म्हटले. घामट वास येतोच त्याला, तो म्हणाला. अत्तराचा वास आहे हा, मी म्हटले. किती डाग पडले आहेत, तो म्हणाला. किती पवित्र आहे, मी म्हटले. श्याम, तू बावळट आहेस? तू आज कुठे गेला होतास हे खांद्यावर ओझं घेऊन? त्याने विचारले. थोर पवित्र माणसांना निरोप द्यायला, मी म्हटले. सारी मुलं तुला हसत होती, तो म्हणाला. परंतु देव हसत नव्हता, मी म्हटले. तो कुठे तुला दिसला? त्याने थट्टेने विचारले. माझ्या हृदयात, मी शांतपणे म्हटले. बेडा आहेस तू, उठ, वेळ झाली असे म्हणून सखाराम निघून गेला. मी ती चिंधी पुन्हा घेतली. माझ्या मस्तकाभोवती गुंडाळली. म्हातारबाईचे ते फडके होते. त्यातच तिने माझ्यासाठी पहिल्या दिवशी पीठ आणले होते. ते फडके जगाला अपवित्र घाणेरडे होते, परंतु माझे प्रेम सर्वस्व त्यात होते. माझ्या उशाखाली तो मळका रुमाल मी ठेवून दिला. मी शाळेत गेलो. संध्याकाळी घरी आल्यावर साबण लावून लावून तो मळका रुमाल मी धुतला. तो स्वच्छ झाला, परंतु फाटला. स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते. पवित्र होण्यासाठी जळावे लागते. अंकुरित होण्यासाठी मातीत गाडून घ्यावे लागते. माझ्या ट्रंकेत ती चिंधी मी ठेवून दिली. कितीतरी दिवस ती चिंधी माझ्याजवळच होती. गड्यांनो, माझ्या जीवनात असे सहज प्रेम मला ठायी ठायी मिळाले आहे. म्हणूनच माझ्या एका श्लोकात मी म्हटले आहे, कशाच चिंता करीशी उगीच, कशाच चिंता करीशी उगीच, जिथे तिथे माय असे उभीच. जीवा कशाला करीतो सखंत, जीवा कशाला करीतो सखंत, जिथे तिथे हा भरला अनंत. धन्यवाद.